स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आजच्या आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर आज भाजीला काहीच नव्हतं म्हणून मी रात्रीच याची तयारी करून ठेवली होती। तर रात्री राजमा भिजू घातला रात्रभर पाण्यात। तर भिजू घालायचं कसा, तर राजम्यापेक्षा तिप्पट पाणी टाकायचं म्हणजे चांगला मस्त असा फुगतो। तर आता चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला मी राजमा, रात्रीचं पाणी सगळं काढून फेकून दिलं। आता ह्याला मी शिजवून घेणार आहे। तर पातेल्यात पण तुम्ही शिजवू शकता, पण पातेल्यात टाईम लागतो म्हणून मग आता कुकरला लावून घ्यायचा। कुकरला लगेच शिजतो। तर आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि लक्षात ठेवायचं नंतर भाजी करताना पण मीठ आपण टाकलेलं आहे म्हणून थोडीशी हळद टाकायची आणि 3-4 शिट्ट्या, म्हणजे शेवटी कुकरवरती डिपेंड आहे की किती शिट्ट्यात शिजतंय ते। तर आता इथं मी 4 शिट्ट्या करून घेतल्या। तर मस्त असा झालेला आहे। तर दाखवते तुम्हाला की कशा प्रकारे शिजवून घ्यायचा। तर एकदम पण असा एकदम गाळ पण करायचा नाही की लगेचच हे करावं। तर हे अशा प्रकारे मऊ असा शिजवलेला आहे मी। आणि त्यात नाहीतर मग काय होतं, एकदम शिजल्यानंतर मग ते राजमा भाजीत ओळखू येत नाही राजम्याची भाजी आहे अशी। तर आता इथं मी थोडंसं, मला असाच आवडतो म्हणून मी वाटीत थोडासा काढून घेते, कारण असा पण खूप छान लागतो। मीठ टाकलं असल्यामुळं ना चव छान मस्त अशी भन्नाट लागते। तर काढून घेतला। आता एक इथं फोडणीसाठी एक मोठा कांदा, एक टोमॅटो घेतलं आणि टोमॅटो मीडियम घेतलं आणि कोथिंबीर घेतली आणि लसूण, अद्रक आणि नारळ, आपला वल्ला नारळ आणि थोडंशी कोथिंबीर आणि आलं टाकून पेस्ट करून घ्यावी लागते, कारण आपल्याकडं लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे। मग अचानक करायचं म्हणलं तर काहीच समजत नाही, म्हणून मी एकदम 3-4 दिवसाचं वाटून ठेवत असते लाईट असली की। तर हमेशासारखं तेल टाकायचं, पण थोडंसं एक्स्ट्रा टाकायचं, जसं आपण नॉनव्हेजच्या भाजीला टाकतो तसं थोडंसं जास्त टाकायचं। जिरी मोहरी टाकून घ्यायची, फोडणी मारायची जिरी मोहरी अगोदर। जिरी मोहरी तडतडली की मग आपण ह्याच्यात कांदा टाकून घ्यायचा। कांदा चांगला मस्त असा परतून घ्यायचा हलका गुलाबी रंग येईपर्यंत। आणि मग त्याच्यात मी कढीपत्ता विसरले होते, मग कढीपत्ता टाकून घेते आणि नंतर मग ही टोमॅटो टाकून घ्यायचं। टोमॅटो पण चांगलं मस्त परतून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर टाकायची, म्हणजे कोथिंबीर पण परतली की मग छान असा त्याच्यात कोथिंबीरीचा अर्क उतरतो आणि मस्त अशी भाजी लागते। तर चांगलं परतून घेतलं, 2-3 वेळा मधून हलवून घ्यायचं। गॅस मीडियम ठेवायचा, एकदम लहान करायचा नाही, एकदम मोठा करायचा नाही। तर चांगलं मस्त असं परतून घेतलं। नंतर मग ह्याच्यात आपण भाजीच्या हिशोबाने लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची, कारण एकदम करून ठेवल्यामुळं मग हिशोबाने वापरून घ्यायची। चमचा मी तर 1.5 चमचा वापरलेली आहे। आता तिकडं परततोय गॅसवरती, तोपर्यंत आपण हे थोडासा जो राजमा आहे ना थोडासा म्हणजे हे करून बारीक करून घ्यायचा, म्हणजे कसं भाजीला चांगला दाटसरपणा येतो आणि भाताबरोबर छान लागते आणि चपातीबरोबर पण मस्त असा लागतो। तर चांगलं थोडंसं एकदम सगळं पण नाही करायचं, जेवढं आपल्याला घट्ट भाजी आमटी पाहिजे ना तेवढं करून घ्यायचं। चांगलं पळीनं मिक्स करून घ्यायचं किंवा मिक्सरमध्ये एकदा फिरवलं तरी लगेच होतं हे। तर मी कुकरमध्ये चांगलं करून घेतलं आहे। तर इथं चांगलं परतलेला आहे मसाला। त्यानंतर मग थोडीशी हळद टाकायची, पहिली पण आपण हळद टाकलेली आहे म्हणून थोडीशी टाकायची। हे घरचं काळं तिखट आहे, याचा व्हिडिओ अपलोड आहे। 1.5 चमचा टाकून घेतलं आहे। शेवटी तिखट आपल्या हिशोबाने करायचं आणि जो आपल्याला फ्लेवर भाजीला पाहिजे, जसं चिकन मसाला, मटन मसाला, तो मसाला वापरला तरी चालतो। मी इथं थोडासा गरम मसाला वापरते आणि मीठ पण लक्षात ठेवायचं, पहिलं पण आपण कुकरमध्ये मीठ टाकलेलं होतं। तर थोडंसं खाली मसाला लागू नये म्हणून थोडंसं त्याचं राजमाचं पाणीच मी टाकते ह्याच्यात। तुम्ही साधं पाणी टाकलं तरी पण चालेल। चांगला मिक्स करून घ्यायचा मसाला आणि थोडंसं झाकून ठेवायचं, म्हणजे 5 मिनटं झाकून ठेवायचं, म्हणजे छान असा त्याला तेल पण सुटतं आणि चांगला शिजून छान असा खमंग पण लागतो। तर चांगला 5 मिनटं शिजलेला आहे ही मसाला शिजल्यानंतर मग आपण त्याच्यात नंतर जो आपण बारीक केलेला राजमा आहे ना तो टाकून घ्यायचा कुकरमधला आणि त्यानंतर मग आता इथं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि वरून थोडंसं पाणी, जितकं पाणी पाहिजे आपल्याला तेवढं पाणी टाकायचं। तर इथं थोडंसं मी वरून पाणी कुकरमध्ये टाकून खंगाळून पाणी टाकते, तर मस्त असं छान असा लागतो
आणि भाकरी जर पाहिजे भाकरीवर जर खायचा असेल तर थोडासा पातळ ठेवायचा, पण चपाती भाताबरोबर अशा प्रकारे मी करत असते. तर चांगलं गॅस कमी करून चांगली उकळून द्यायची भाजी, राजमाची भाजी, आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मग मस्त असा राजमा लागतो. तर इथं बघा किती छान असं झालेलं आहे. तर छोटासा व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.